श्री स्वामी समर्थ. जय महाकाल. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या राहूच्या छायेखाली आला असून या मौनी अमावस्येला तुमच्या कुंडलीत एक भयानक मृत्युंजय योग निर्माण होत आहे. गुरुजींनी ही भविष्यवाणी वर्तवताना स्पष्ट बजावलं आहे की ही वेळ गाफील राहण्याची नाही, तर तुमच्या आयुष्यात असा एक अदृश्य भूकंप येणार आहे जो तुमच्या संसाराला आणि अस्तित्वाला मुळापासून हादरून टाकू शकतो. काहीतरी असं अघटित घडणार आहे ज्याची भीती तुम्हाला अनेक दिवसापासून वाटत होती, पण आता ती वेळ प्रत्यक्ष समोर येणार आहे. सावध व्हा, कारण हा भूकंप जमिनीवरचा नाही तर तुमच्या नशिबाच्या पायावर होणारा आघात आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या 12 वर्षापासून 2 व्यक्ती आहेत ज्यांनी तुमच्या मागे हात धुवून लावले आहेत. ज्याच्यावर तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त विश्वास टाकला, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं सुख त्यागलं, ते 2 चेहरे आजच्या या अमावस्येच्या रात्री तुम्हाला कायमचा संपवण्याचा कट रचत आहेत. ते तुमच्या प्रगतीवर जळणारे घरभेदी आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि तुमच्या घरात सतत होणारी भांडणे असो, नवरा बायकोमध्ये लहानशा गोष्टीवरून उडणारे खटके असो, किंवा मुलांचे तुमच्याशी न पटणे, घरात कुणाचं ना कुणाचं सतत आजारी असणं, या सर्व त्या 12 वर्षाच्या जुन्या खटाचा परिणाम आहे. मित्रांनो, हे दोन शत्रू जवळचे नातेवाईक तुम्हाला मानसिकरित्या वेळ करण्यासाठी टिपून बसलेत. त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांनो, साक्षात गुरुजींनी ही धोक्याची घंटा आजच बजावली आहे. म्हणून आता सर्व कामधंदा बाजूला ठेवा आणि ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक बघा, कारण यात केवळ भीती नाही, तर या अमावस्येच्या काळोखानंतर तुमचं नवीन साम्राज्य कसं उभं राहील याचं गुपितही लपलेलं आहे. जर आज तुम्ही या इशाराकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित तुमच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. तुमच्या जगण्या मरण्याचा आणि भविष्यातील ऐश्वर्याचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, त्यामुळे सावध व्हा, कारण हा काळ जवळ आलाय. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या या महाभविष्यवाणीतील सुरुवातीला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची नांदी सांगितली आहे. हे केवळ शब्द नाही, तर हे तुमच्या भविष्यातील तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची उघडणारी किल्ली आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजीच्या मते तुमच्या कुंडलीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्रहयोग जो जुळून येतोय तो अमावस्याला. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या राशीवर असलेले शनीची थैया आणि राहू केतूचा जो विळखा होता, तो या अमावस्याच्या रात्रीपासून सैल व्हायला सुरुवात होईल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता पराक्रम स्थानात प्रबळ होत असून तो गुरुशी युती करून पाहत आहे. हा शुभ योग सूचित करतो की आता तुमचे दिवस बदलणार आहेत. जे निर्णय घेताना तुम्हाला भीती वाटत होती, ते निर्णय आता तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतीलच. हा बदल अचानक येईल, एखाद्या वादळासारखा, पण ते वादळ तुमच्या आयुष्यातील अडथळे उडून लावण्यासाठी असेल. आता तुमची वेळ झाली आहे. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकानं, गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की गेल्या 12 वर्षापासून तुम्ही जे दुःख, कष्ट आणि अडचणी सोसल्या आहेत, त्या आता कायमच्या दूर होण्याचा काळ आलाय. तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागून काढणारे डोळे, अपमानाने पचवलेले खोट आणि आर्थिक टंचाईमुळे मारलेल्या तुमच्या इच्छा, या सर्वांचा हिशोब आता नियती चुकता करणार आहे. नशिबाच्या या निर्णायक वळणावर तुम्हाला असं जाणवेल की जी कामे आधी खूप प्रयत्न करूनही होत नव्हती, ती आता आपोआप मार्गी लागत आहेत. तुमची रखडलेली कामे, कोर्ट कचेऱ्याचे विषय किंवा प्रॉपर्टीचे वाद या अमावस्येनंतर सकारात्मक वळण घेतील. हा महाबदल तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमावर मायेची फुंकर घालवणारा ठरेल. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, या परिवर्तनाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या मानसिक स्थितीवर होणारच आहे. गुरुजी म्हणतात की तुमची राशी ही जलतत्वाची आहे आणि तुमच्या मनात साचलेली भीती, नकारात्मकता आता वाहून जाईल. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते, तेच लोक आता तुमच्या यशाचे गोडवे गातील. आणि या ग्रहयोगामुळे तुमच्या करिअरमध्ये अचानक अशी झेप मिळेल जी तुम्हाला समाजात मान सन्मान मिळवून देईल. आर्थिक विवेचना संपून तुमच्याकडे धन येण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. हा केवळ एक बदल नाही, तर हे तुमच्या पुनर्जन्मासारखे आहे. विनाशाची भीती सोडा आणि विजयाच्या या नवीन साम्राज्यात प्रवेश करण्यासाठी सज्ज व्हा. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या दिव्य दृष्टीने हे स्पष्ट केलं आहे की तुमच्या विनाशाचा हा खेळ आजचा नाही, तर तब्बल 12 वर्षांपासून सुरू आहे. हे 2 शत्रू सावलीसारखे तुमच्या मागे लागले आहेत. त्यांना तुमची संपत्ती नकोय, तर त्यांना तुम्हाला पूर्णपणे संपवायचे आहे. 12 वर्षांपूर्वी तुम्ही घेतलेली एखादी मोठी झेप किंवा तुमची झालेली प्रगती त्यांच्या डोळ्यात खुपली, आणि तेव्हापासून त्यांनी तुमच्या आयुष्यात मिठासारखं विष कालवायला सुरुवात केली.
हे लोक तुमच्या इतके जवळचे आहेत की तुमच्या घराच्या स्वयंपाकघरापासून ते बेडरूमपर्यंतच्या गोष्टी त्यांना ठाऊक आहेत. त्यांनी तुमच्यावर अशा काही नकारात्मक शक्तींचा आणि तंत्रांचा वापर केला आहे ज्यामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट व्हावी आणि तुम्ही स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरावं, असा हा 12 वर्षांचा भयानक कट आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता डोळे उघडून बघा. तुमच्या घरात आज जे काही सुरू आहे ते याच कटाचा परिणाम नाही का? गुरुजी म्हणतात की नवरा बायकोमध्ये होणारी सततची भांडणे, किरकोळ कारणावरून एकमेकांचा अपमान करणे आणि संशयाचे भूत घरात नाचणे, हे सर्व त्यांनी पेरलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे घडत आहे. ज्या घरात कधीकाळी हास्यविनोद चालायचे, तिथे आज स्मशान शांतता किंवा ओरडणे ऐकू येते. हे शत्रू तुमच्या मर्मावर वार करत आहेत. त्यांना माहीत आहे की जर तुमचं घर तुटलं तर तुम्ही आपोआपच कोसळाल. म्हणूनच तुमच्या संसारातील हे खटके योगायोग नसून तुमच्या सुखी आयुष्याला लावलेली एक भयाण दृष्ट आहे, जी तुम्हाला मानसिक विनाशाकडे ढकलत आहे. इतकेच नाही तर तुमच्या काळजाचे तुकडे असलेल्या मुलांचे तुमच्याशी न पटणे आणि त्यांचे वागणे अचानक बदलणे हे सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे. आई-वडिलांसोबत तुमचे होणारे खटके आणि घरात निर्माण झालेली ही वैचारिक दरी त्या दोन शत्रूंनी जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. त्यांना तुमच्या कुटुंबाची एकजूट तोडायची आहे. गुरुजींनी सर्वात मोठा इशारा दिला आहे, तो म्हणजे तुमच्या घरातील अचानक उद्भवणारी आजारपणं. जेव्हा एखादं काम चांगलं व्हायला लागतं तेव्हाच घरात कोणीतरी गंभीर आजारी पडतं आणि आलेला पैसा औषध पाण्यात निघून जातो. हा तुमच्या आर्थिक शक्तीला खीळ घालण्याचा त्यांचा 12 वर्षांचा जुना प्रयत्न आहे, जेणेकरून तुम्ही कधीच डोकं वर काढू शकणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या शत्रूंच्या नावाचा उलगडा करताना सांगितले आहे की यातील एकाच्या नावाचे पहिले अक्षर मश, एम, स, एस किंवा र, आर आणि दुसऱ्याचे अ, ए, क, के किंवा व, व्ही असण्याची दाट शक्यता आहे. पण घाबरू नका. या अमावास्येचा हाच सस्पेन्स आहे की नियती आता त्यांचा हा 12 वर्षांचा हिशोब चुकता करणार आहे. हा भाग वाचल्यानंतर तुम्हाला जाणीव झालीच असेल की हे सर्व तुमच्यासोबत घडत आहे. ही जाणीव होणे हाच तुमच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. शत्रूंनी तुमच्यासाठी जे विष कालवले होते ते आता त्यांच्याच आयुष्यात प्रलय घेऊन येणार आहे. या संकटातून तुमची सुटका आता निश्चित आहे, कारण साक्षात महाकाल तुमच्या पाठीशी उभे आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीचा हा तिसरा भाग तुमच्या आत्म्याला हादरवून टाकणारा आहे. जेव्हा शत्रूचा कट अंतिम टप्प्यात असतो तेव्हा साक्षात निसर्ग आणि तुमचे अंतर्मन तुम्हाला ओरडून सावध करू लागते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की या मौनी अमावस्येच्या आसपास तुमच्या सभोवतालची ऊर्जा कमालीची जड होणार आहे. जर तुम्हाला अचानक असं जाणवू लागलं की तुमच्या घरात कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत आहे किंवा कारणाशिवाय तुमच्या अंगावर शहारे येत असतील, तर समजा निसर्ग तुम्हाला इशारा देतोय. वृश्चिक ही मुळातच एक गूढ आणि अंतर्ज्ञान असणारी राशी आहे. तुमच्या घरात वारंवार काचेच्या वस्तू फुटणे, विजेची उपकरणे अचानक बिघडणे किंवा तुळस सुकणे हे साधे योगायोग समजू नका. हे संकेत आहेत की त्या दोन शत्रूंनी तुमच्या वास्तूवर केलेली नकारात्मकता आता शिखरावर पोहोचली आहे. निसर्ग तुम्हाला ओरडून सांगत आहे की आता डोळे उघडा आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी विशेषतः तुमच्या भयानक स्वप्नांबद्दल एक अत्यंत सस्पेन्सपूर्ण खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून किंवा या अमावस्येच्या काळात तुम्हाला अशी स्वप्ने पडू शकतात ज्यामध्ये तुम्ही स्वतःला गढूळ पाण्यात अडकलेले पाहता किंवा कोणीतरी तुमचा पाठलाग करतंय पण तुम्हाला पळता येत नाहीये. स्वप्नात वारंवार साप दिसणे किंवा उंचीवरून खाली पडणे हे सूचित करते की तुमचे ते दोन शत्रू तुमच्या मानसिक शक्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुजींच्या मते स्वप्नात जर तुम्हाला ती 12 वर्षांपूर्वीची एखादी दुःखद घटना पुन्हा दिसत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमा पुन्हा उकरून तुम्हाला संपवण्याचा हा अंतिम प्रयत्न आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या भीतिदायक वातावरणातही एक अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, जो संकटात अधिक प्रबळ होतो. गुरुजी म्हणतात की हे भयानक अनुभव तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील सुप्त योद्धा जागृत करण्यासाठी येत आहेत. तुमची अंतर्ज्ञान शक्ती, इंट्युइशन इतकी तीव्र होईल की तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांतूनच तिचा कपटी हेतू स्पष्टपणे दिसेल. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील तो फिल्टर आहे, जो दूषित नाती आणि माणसं तुमच्या आयुष्यातून कायमची बाहेर फेकून देईल. या भीतीवर मात करून जो पुढे जाईल त्याला साक्षात ईश्वरी कवच प्राप्त होईल.
वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की या अमावस्येच्या रात्री तुमची 12 वर्षांची तपस्या पूर्ण होत आहे. ज्या 2 शत्रूंनी तुमच्या सुखी संसाराला दृष्ट लावली, नवरा बायकोमध्ये भिंत उभी केली आणि तुमच्या मुलांना तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा पापाचा घडा आता काठोकाठ भरला आहे. नियतीचा नियम आहे की जेव्हा अन्याय त्याच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा साक्षात काळ त्याचा हिशोब चुकता करायला येतो. या अमावस्येनंतर त्या 2 शत्रूंनी तुमच्या विरुद्ध रचलेले सर्व कट कारस्थानं त्यांच्यावरच उलटायला सुरुवात होईल. त्यांनी तुमच्यासाठी जो विनाशाचा सापळा रचला होता त्यात ते स्वतःच असे काही अडकतील की त्यांना सावरण्याची एकही संधी मिळणार नाही. त्यांचा हा पराभव केवळ आर्थिक नसेल तर त्यांची सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक शांती कायमची नष्ट होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या काळात एक मोठा सस्पेन्स तुमच्या समोर येईल. गुरुजींच्या मते एखादा असा गुप्त पुरावा किंवा अशी एखादी सत्य घटना अचानक समोर येईल ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सर्वांचे डोळे उघडतील. जे आई-वडील किंवा जी मुले तुमच्यावर संशय घेत होती त्यांना त्या 2 शत्रूंचा खरा चेहरा दिसेल. तुमच्या घरात जी भांडणे लावली गेली होती त्यामागील काळी बाजू उघड होईल आणि तुमचे कुटुंब पुन्हा एकदा वज्रमुठ होईल. वृश्चिक राशी ही सुडापेक्षा न्यायावर विश्वास ठेवते आणि या अमावस्येनंतर साक्षात विधाता तुमच्या वतीनं न्याय करणार आहे. ज्यांनी तुम्हाला 12 वर्षे रडवले त्यांना आता स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी धडपड करावी लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या शत्रूंचा प्रभाव आणि त्यांच्या नकारात्मक शक्तीचा कायमचा नायनाट करण्यासाठी गुरुजींनी एक अमोघ मंत्र दिला आहे. हा मंत्र या अमावस्येच्या रात्री किंवा त्यानंतरच्या मंगळवारी रात्री 10 नंतर उत्तर दिशेला तोंड करून 108 वेळा जपावा. ओम ह्रीं शत्रुविनाशिनी गृहक्लेश निवारणी वृश्चिक राशी रक्षिणी नमः. हा मंत्र जपताना मनात पूर्ण विश्वास ठेवा की तुमच्या घरातील आजारपण, दारिद्र्य आणि भांडणे आता या मंत्राच्या अग्नीत जळून खाक होत आहेत. गुरुजी म्हणतात, हा उपाय केल्यावर तुमच्या घराभोवती एक अदृश्य दैवी कवच निर्माण होईल ज्याला जगातली कोणतीही वाईट शक्ती भेदू शकणार नाही. हा तुमच्या 12 वर्षांच्या अंधाराचा शेवट आणि एका तेजोमय विजयाची सुरुवात आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे की या अमावस्येच्या काळोखाला चिरून तुमच्या आयुष्यात आता राजयोग आणि महालक्ष्मी योगाची एक सुवर्ण पहाट उगवणार आहे. गेल्या 12 वर्षांपासून ज्या शत्रूंनी तुमच्या प्रगतीचे मार्ग दगड टाकून रोखले होते ते मार्ग आता मोकळे झाले आहेत. आतापर्यंत तुम्ही जगासाठी राबलात, लोकांसाठी झिजलात आणि बदल्यात तुम्हाला फक्त अपमान आणि क्लेश मिळाले. पण आता काळ बदलला आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत आता कुबेर भांडार उघडण्याचे संकेत आहेत. अचानक मिळणारी मोठी धनसंपत्ती, अडकलेली जुनी प्रॉपर्टी किंवा रखडलेली पदोन्नती हे सर्व तुम्हाला एका राजासारखा सन्मान मिळवून देईल. हे तुमच्या नवीन साम्राज्याचे पहिले पाऊल असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या नवीन साम्राज्याचा सर्वात सुखद अनुभव तुमच्या घराच्या उंबरठ्यात असेल. ज्या घरात त्या 2 शत्रूंनी भांडणे आणि आजारपणाचे विष पेरले होते तिथे आता साक्षात सुखशांतीचा वर्षाव होईल. नवरा बायकोमधील दुरावा संपून प्रेमाचा एक नवीन अंक सुरू होईल. ज्या मुलांशी तुमचे मतभेद होते ती मुलेच आता तुमच्या अभिमानाचे कारण ठरतील. गुरुजी म्हणतात की ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व अदत्त ऋण आणि नकारात्मकता धुवून काढण्यासाठी आली आहे. तुमच्या घरावरील 12.5 वर्षांचे ते सावट आता कायमचे हटले आहे. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही केवळ स्वतःची स्वप्नेच पूर्ण करणार नाही तर इतरांना मदत करण्याची ताकदही तुमच्यात येईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे नवीन साम्राज्य अभेद्य आणि सुरक्षित ठेवण्यासाठी गुरुजींनी एक सुवर्ण संकेत दिला आहे. या अमावस्येनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि मनात त्या 2 शत्रूंना क्षमा करून त्यांचे नाव आपल्या आयुष्यातून कायमचे पुसून टाका. तुमची ही क्षमा त्यांना त्यांच्या कर्माच्या हवाली करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. वृश्चिक राशीचे जातक आता शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जुन्या जखमांचा इतिहास आता संपला आहे. आता फक्त तुमच्या विजयाचा आणि अफाट श्रीमंतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. गुरुजींचा आशीर्वाद घेऊन पुढे व्हा. जग जिंकण्याची ताकद आता तुमच्या हातात आहे. तुमच्या आयुष्यातील हा मोठा बदल स्वीकारण्यासाठी आणि गुरुजींच्या आशीर्वादासाठी कमेंटमध्ये जय महाकाल नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच गुप्त रहस्यांसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा.